ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो नमो माय बापा गुरु कृपाघना तोडिया बंधना माया मोहा मोहजाळ माझे कोण निरशील तुझ वीण दयाळा सद्गुरुराया तुझ नमो 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 ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो मी सुरुवातीला इथं कलेच्या माध्यमातून म्हणजे मी संभाजीनगर येथे मी शिकायला होतो. मी तिथे संभाजीनगरमध्ये टेक्स्टाईल म्हणजे साडीवरची पूर्ण प्रिंट वगैरे करणे आणि साडी पूर्ण छापून तयार करणे किंवा साडीच्या डिझाईन तयार करणे याचा मी टेक्स्टाईल डिझायनिंगचा डिप्लोमा संभाजीनगरमध्ये गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्टला केला. आणि त्याच्यानंतर काय मी सुरतला पण नोकरीला होतो, पण योगायोगाने माझं गाव हे शिरपूर होतं आणि मी शिरपूरला नोकरीला सुरतला नोकरीला असताना मी वापस शिरपूरला आलो. आणि शिरपूरला आल्यानंतर मग आता पंचक्रोशीत श्रद्धास्थान म्हणजे श्री जहांगीर महाराज संस्थान तीर्थक्षेत्र शिरपूर इथे परमपूज्य सद्गुरू ओंकारगीर बाबा हे सगळ्यांचे आई बाबा म्हणा किंवा सगळ्यांना पालनहार असे परमपूज्य सद्गुरू ओंकारगीर बाबा हे यांच्याशी मी दर्शन घेतलं. आणि मी या गावचाच असल्यामुळं शिरपूर या गावचाच असल्यामुळं मी रोज इथे यायचो. श्री जहांगीर महाराज संस्थान तीर्थक्षेत्र शिरपूर इथे यायचो. आल्यानंतर बाबा मला म्हणायचे तुला पेंटिंग काम येते तर तू हे काम कर. तर मग मी त्यांनी सांगितलेल्या कामाप्रमाणे मग बाबांचं माझं बोलणं झाल्यानंतर बाबांनी मला सांगितलं की तू सगळ्यात अगोदर श्री गणेशाचं चित्र काढायचं आहे. आणि मग मला ते स्वतः त्यांनी ते पेंटिंग मला त्यांनी म्हणजे दर्शवलं की हे गणेशजीचं चित्र तू काढ म्हणून. मग मी ते चित्र घेतलं आणि मग मी इथं पेंटिंग करायला सुरुवात केली श्री गणेशजीचं. आणि तेव्हापासून मग बाबा मला जे कोणते कामं सांगायचे, समजा जे मला पेंटिंग येतात तर मी इथं मग सतत मग अशा करता
बाबा कार्य सांगायचे की इथलं काम करा तिथलं काम करा. मग त्यांच्या आशीर्वादाने मी इथं पेंटिंग काम करायला लागलो. माझी मग शाळेत मी त्याच्यानंतर कला शिक्षक म्हणून मग ATD मी खामगावच्या कॉलेजला, खामगावला सरनाईकचं कॉलेज होतं, तिथं मग मी ATD हा विषय पूर्ण केला संस्थांच्या माध्यमातूनच. कारण मी तेव्हा इथं नोकरी नव्हती, तेव्हा मी इथं आलो होतो. आणि आल्यानंतर म्हणजे सुरत सोडून आल्यानंतर मी इथं आलो. आणि आल्यानंतर मला परमपूज्य सद्गुरू ओंकारी यांचं मला आशीर्वाद मिळाल्यानंतर मी ATD केलं, आर्ट टीचर डिप्लोमा केला. मग त्याच्यानंतर परत मी इथंच आलो आणि परत पेंटिंग करायला लागलो. पेंटिंग करत असताना मला माझ्यावर म्हणजे असं संतांचा उपकार म्हणतात आपण की जगाच्या कल्याणात संत जोगती देह कष्टविधी परोपकारी. तर परमपूज्य सद्गुरू ओंकारी बाबांनी मला इथं सेवा करत असतानाच मला इथं शाळेवर, इथं गावात शाळा आहे, त्या शाळेवर मला कला शिक्षक म्हणून त्यांनी स्वतः शब्द वापरले माझ्यासाठी आणि मी त्या शाळेवर रुजू झालो. आणि मग शाळा करायची आणि मग उन्हाळा किंवा दिवाळीची सुट्टी लागली की मी मोठ्या आनंदाने इथं यायचा आणि माझे काही विद्यार्थी माझ्यासोबत यायचे. आणि मग मी विद्यार्थी काही असं करून आम्ही उन्हाळी 1 महिना आणि उन्हाळ्याचे 2 महिने आणि दिवाळीची सुट्टी जी आहे त्याच्यामध्ये शिलिंगचे काम करायचे, काही सुट्ट्यामध्ये काम करायचे. आणि शिलिंगचं काम करत असताना म्हणजे अडचणी म्हणजे अशा आहे की एकतर तो म्हणजे पालक वगैरे बांधून ते काम उलटं करावं लागते आणि असं उलटं असं बघून आणि ते काम पूर्ण हळूहळू पूर्ण करायचं. माझे विद्यार्थी जे मी शाळेमध्ये असताना मग माझे विद्यार्थी माझ्यासोबत यायचे आणि ते सुद्धा इथं मला मदत करायचे. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. शंकर भगवान आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. दुखिया मन को रोगी तन को, दुखिया मन को रोगी तन को मिलता है आराम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम
बाबा सांगायचे की हे डिझाईन बनव, हे डिझाईन बनव. मग असे आम्ही त्याच्या आशीर्वादाने या संस्थांवर पूर्ण म्हणजे जवळपास पूर्ण जेवढे मंदिर आहे, जसं येवत्याला सुद्धा बाबाच्या आधिपत्याखाली नागनाथ देवस्थान आहे, तर तिथे मग बाबांनी पाठवलं आणि पाठवल्यानंतर तिथं सुद्धा आम्ही शिलिंगला पेंटिंग काम केले वरच्या बाजूला. आणि इथे या देवस्थानावर तर प्रत्येक मंदिरानं माझी डिझाईन्स आहेत पूर्ण. इथं शेलगाव आहे, बाबाचं जन्मगाव आहे, ते परमपूज्य सद्गुरू ओंकारगीर बाबा यांचं जन्मगाव आहे शेलगाव. त्या शेलगावला मग हेच टीम. आणि मग नंतर असं करत असताना मग परमपूज्य सद्गुरू ओंकारगीर बाबा यांनी समाधी घेतली आणि त्याच्यानंतर त्यांच्या आशीर्वादाने मग परमपूज्य महेशगीर बाबा हे गादीवर बसले. आणि गादीवर बसल्यानंतर मग त्याच्यानंतर आम्ही ओंकारगीर बाबा आणि महेशगीर बाबा या दोन्ही आम्ही काय करायचो की बाबा जसं मी माझ्या मते की जसं ओंकारगीर बाबाचाच आत्मा परिवर्तित झालेला आहे इथे महेशगीर बाबा. मग ओंकार बाबा जशाप्रमाणे काम सांगायचे तसे परमपूज्य सद्गुरू महेशगीर बाबा पण त्या पद्धतीचं सांगायचे. मग आम्हाला त्यांनी इथं जा, आपलं शेलगावला जा. मग माझी पूर्ण टीम घेऊन मी त्या शेलगावला जायचो असे सुट्ट्यामध्ये. आणि तिथे सुद्धा असे शिलिंगचे कामं असे करायचे. तर ते काम मग एक कामाला करीबन एक महिना 2 महिने असे आम्ही उलटे काम करायचो. असं म्हणजे पालक बांधायचा आणि असे काम करायचो. तर ज्यावेळेस परमपूज्य सद्गुरू ओंकार बाबा त्यांनी एक इथं गणपती हॉल म्हणून आहे जानगीर बाबा, तर तिथे काम करत असताना काम झाल्यानंतर मला त्यांनी आशीर्वादपर बोलले बी होते की म्हणे मला ते ओंकारगीर बाबा म्हणजे मंजू, माझं नाव मंजू म्हणून म्हणायचे मला बाबा. तर मी तेव्हा सर वगैरे काय नव्हतो त्यावेळेस. मी ते गणपती हॉलमध्ये डिझायनिंग केली त्यावेळेस. तर मग ते म्हणत की खरंच कमाल आहे म्हणे मंजू, तुम्हारी कमाल आहे बोले. तुम्ही इतने म्हणजे अगदी 6 नंबरच्या ब्रशने पूर्ण गालीच्या तो मी पूर्ण भरून काढला. त्या पूर्ण असं उलटं झोपून काम करायचं, आपलं इथं काहीतरी घ्यायचं आणि असं उलटं पाहून. म्हणजे ॲक्च्युली आम्ही वरच्या बाजूला 2 महिने राहायचो वरच. सुट्टी झाली की मग खाली यायचं पालकवरून. अशा पद्धतीनं कार्य चाललं. तर संस्थांवरच्या प्रत्येक शिलिंगला जवळपास डिझाईन्स आहेत. म्हणजे असं म्हणा की मला सेवेचा अवसर मिळाला आणि त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येक शिलिंगला असे डिझाईन्स मी माझ्या परी रेखाटलेले आहेत, काढलेले आहेत. म्हणजे महेशगीर बाबांच्या प्रेरणेने पहिले तर ओंकारगीर बाबा यांचा आशीर्वाद तर आहे की ज्यांनी सुरुवातच करून दिली की हे गणेशजी निकालो, हे निकालो असे हिंदी बोलायचे मला. कारण मी हिंदी भाषिक असल्यामुळं मला बाबा आणि आम्ही हिंदीमध्येच बोलायचो की तुम ऐसा करो, ये गणेश जी है, ये इसको पहले बनाओ, इनको पहले रेखाटन करो ये गणपति का. और वो आकर भी देखते थे आके काम कितना हुआ क्या हुआ बड़े. और उसमें कुछ मिस्टेक भी रही काम में तो खुद आके बोलते थे कि यहाँ पे ये रंग मारो और यहाँ पे ये रंग मारो. उसके बाद तो उनके आशीर्वाद से फिर अभी तक तो काम चल रहा. फिर उसके बाद में अभी महेशगीर बाबा के आधिपत्य के नीचे फिर पूरा काम फिर अभी शेलगाव है, शिरपूर है और इधर येवता आहे. तर इथे त्यांच्या आज्ञेने आणि माझी रिटायर झाल्यानंतरही हीच इच्छा आहे की मला माझे संत जानगीर बाबा, शिवगीर बाबा, ओंकारगीर बाबा शिष्य महेशगीर बाबांचे शिष्य आता समजा पुढे येणारच आहेत. मी रिटायर जरी झालो तर मी श्री क्षेत्र जानगीर महाराज संस्थान, कारण पंचकृषीतलं हे श्रद्धास्थान आहे. जानगीर बाबा म्हणजे पूर्ण पंचकृषीवर आशीर्वाद आहे. आता मधोमध आता चमत्काराच्या दृष्टीनं म्हणलं तर जानगीर यात्रा तर आम्ही लहान होतो, सगळेच जण म्हणतात लहान होतो तर तेव्हापासूनच इथं जानगीर बाबांचं म्हणजे भरपूर अशी मोठी यात्रा भरते. आम्ही लहानपणापासून यात्रेला सुद्धा येतो. संस्थांवर तर प्रत्येकाची श्रद्धाच आहे. इथे केलेलं कोणतंही कार्य कधीही वाया जाणारच नाही, कारण हे देवस्थानच एक आगळं वेगळं आहे. माझा स्वतःचा अनुभव एक, आणि मी जानगीर बाबा, शिवगीर बाबा, ओंकारगीर बाबा, महेशगीर बाबा यांच्या चरणावर आजही आहे, उद्याही राहील. आणि मला तरी वाटते की जानगीर बाबा मला असेच तुम्ही भरपूर काम सांगा आणि मी
भरपूर तुमचे कामं हे असे करत राहील माझ्या पेंटिंगच्या दौरान. इथं म्हणजे सोमवार, गुरुवार, एकादश अशा भरपूर गर्दी राहते. आम्ही तर असतोच, आम्ही इथेच असतो. तर काय 2 टाईम आरतीमध्ये हजर राहायचं, नमस्वाचा जप. गुरुने सांगितलं की आरती करा. आरती त्यांनी सांगितलं त्या काळात, आरती करा, ईश्वराच्या ईश्वरा बघा. आणि असंच यूट्यूब चॅनलला तुम्ही प्रतिसाद द्या आणि अशा पद्धतीचे यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघा. मी बासरीबद्दल याच्याबद्दल माहिती टाकणार आहे. नमस्कार.